श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पहा, आज सकाळचे वाजलेले आहेत 3 आणि तुम्ही म्हणता की एवढ्या पहाटे पहाटे 3 वाजता कशाला उठली आहे. तर पहा, आज मला जायचं आहे जेजुरीला. तर जेजुरीला जायचं आहे तर म्हटलं थोडं पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे न्यावा द्यावाला. त्याच्यामुळे पहाटे 3 वाजताच उठली आहे. तर पहा, सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम म्हटलं आंघोळ वगैरे करून घ्यावी. नंतर मग आपली देवपूजा वगैरे करावी आणि नंतर मग पटकन स्वयंपाकाला लागावं. तर पहा, आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं देवाला दिवा वगैरे लावावा. आणि जेजुरीला जायचं आहे म्हटलं की सर्व देव वगैरे सोबत घेऊन जावे लागतात. तर म्हटलं आधी दिवा वगैरे लावावा आणि नंतर मग थोडाफार स्वयंपाक वगैरे झाला की नंतर मग देव पाण्याने स्वच्छ धुवून वगैरे लगेच आपल्या एका कपड्यामध्ये बांधून देव ठेवावे. तर पहा, देवाला दिवा वगैरे लावला आणि छान दिवाबत्ती वगैरे केली. तर पहा, अजून एवढा अंधार होता, पहाटेचे 3 वाजलेत म्हटल्यावरती अजून खूप मोठा अंधार होता. तर पहा, म्हटलं पटकन स्वयंपाकाला वगैरे लागावं. बाकीचे माणसं तर अजून झोपलेलेच होते. म्हटलं त्यांना नंतर 6 वाजता उठवता येईल आणि आपलं 7:30-8 वाजता निघता येईल. तर पहा, जेवढ्या लवकर म्हटलं जेजुरीला जाता येईल तेवढ्या लवकर उन्हाच्या आधी आपलं देवाचं दर्शन वगैरे होईल. कारण की एकदा ऊन झालं की मुलंही गडावरती चढणार नाहीत आणि पायऱ्या तर देवाच्या एवढ्या तापतील की विचारूच नका. कारण की आता उन्हाळा आहे म्हटल्यावरती सकाळी 9 वाजताच ऊन पडते. तर पहा, स्वयंपाकाच्या तयारीला लगेच लागले. पुरण वगैरे म्हटलं शिजायला टाकावं. तर पहा, डाळ वगैरे छान धुवून वगैरे घेतली आणि डाळ जरा जास्त होती तर म्हटलं एका कुकरमध्ये डाळ चांगली शिजणार नाही, ती एकदम ताटलून जाईल. तर म्हटलं 2 कुकरमध्ये थोडी थोडी करून डाळ लावावी. तर पहा, पहाटे 3 वाजताच पुरणाची डाळ पहिल्यांदा सर्वात आधी शिजण्यासाठी लावली. नंतर म्हटलं डाळ आधी शिजत लावली की मग बाकीचं कामं करता येतील, पीठ वगैरे मळता येतील. डाळ थोडी जास्तच शिजण्यासाठी लावली कारण की मला पोळ्याही न्यायच्या होत्या. म्हटलं देवाला नैवेद्यही होईन आणि तिथं गेल्यावरती काही माणसं वगैरे बाया वगैरे भेटल्या की त्यांनाही म्हटलं तिथं जेवायला वगैरे घालता येईल. तर पहा, ओळखीचं तर कोणी तिथं भेटणार नाही, पण अनोळखी कोणी भेटलं की त्यांना म्हटलं थोडंफार जेवायला वगैरे घालता येईल. कारण की तिथे भरपूर बाया वगैरे बसलेल्या असतात ताटं वगैरे घेऊन. तर म्हटलं त्यांना जेवायला घालता येईल आणि आमचंही जेवण वगैरे पुरणपोळीचं होऊन जाईल. म्हणून डाळ जरा जास्तच घातली. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हटलं की उशीर होतोय आणि मी एकटीच आहे. त्याच्यामुळे मला एकटीला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणजे कमीत कमी 2-3 तास जाणार आहेत. त्याच्यामुळे मी लवकरच उठले आणि म्हटलं आपल्या मदतीला कोणी नाही येतं, आपलं पटकन उठून आपलाच पटकन स्वयंपाक करायला हवा. तर पहा, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचा म्हटलं की 2-3 तास मला जाणारच आहेत. डाळ शिजवण्यासाठी मला तेवढा वेळ गेला की विचारूच नका. कारण की डाळ चांगली 4-5 पाण्याने धुवायलाच बराच वेळ गेला. कारण की डाळ जेवढी धुवू तेवढा तिचा फेस वगैरे निघतो. त्याच्यामुळे डाळ धुण्यामध्येच एवढा वेळ गेला की विचारूच नका. पटकन डाळ वगैरे लावावी म्हटलं तर त्या डाळ धुण्यामध्येच बराच टाईम गेला.
डाळ शिजण्यासाठी ठेवली आणि पटकन पीठ मळायला घेतलं. म्हटलं पीठ पटकन मळून घ्यावं, म्हणजे जरा वेळ ते भिजलं की पुरणपोळी कशी छान मऊसूद होईल. तर पहा पीठ मळलं आणि बाजूला भिजवण्यासाठी ठेवून दिला आणि म्हटलं आता आमटीची तयारी करायला हवं. तर पहा गॅसवरती 4-5 कांदे ठेवले आमटीसाठी आणि खोबरंही थोडंसं भाजून घेतलं. तर पहा काळी आमटी करायची म्हटलं की गॅसवरती कांदा भाजला की छान काळी आमटी होते. त्यानंतर भज्याचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि मग पटकन भजी वगैरे काढून घेतली. म्हटलं अजून कुरड्या पापड्या तळायच्या आहेत तर भजी पटकन काढून घेतले आणि नंतर कुरड्या आणि पापड वगैरे तळून घेतले. पीठ मळेपर्यंत आणि भजी कुरडे काढेपर्यंत डाळही शिजली. तर म्हटलं पटकन भजी काढून घ्यावी आणि डाळ परतण्यासाठी ठेवावी. त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकून पटकन परतावा आणि नंतर पुरणही वाटायचं आहे. बरंच पुरण आहे तर पुरण वाटण्यासाठीच भरपूर टाईम जाणार आहे. तर पहा भजी वगैरे पटकन काढून घेतले आणि नंतर एका घमेल्यामध्ये चाळण ठेवून म्हटलं त्याच्यामध्ये पुरण वगैरे वतावं, म्हणजे पाणी वगैरे निथळून जाईल आणि पटकन पुरण परतता येईल. डाळ एका चाळणीमध्ये ओतून निथळण्यासाठी ठेवली आणि म्हटलं पटकन पुरण परतून घ्यावं. तरी पहा पुरण परतण्यासाठी ठेवलं. थोडं मोठंच पातेलं घेतलं कारण की डाळ जरा जास्त होती. नंतर म्हटलं तिच्यामध्ये गूळ वगैरे किसून टाकावा. गूळ फोडून टाकला की म्हटलं गुळाचे खडे पटकन विरघळणार नाही. तर पहा गूळ चाकूने बारीक कापून आणि किसूनच टाकला. तर पहा माझ्याकडनं काय सकाळी सकाळी कुटाणा झाला आहे. तर पहा स्वयंपाक करता करताच म्हटलं पुरणाची डाळ वगैरे परतायला ठेवली आणि म्हटलं आता मसाला करायला घ्यावा. तर पहा आमटीचा मसाला करायला घेतला आणि झाकण थोडंसं सैल बसलं तर कसा उद्योग झाला. सर्व घरामध्ये फरचीवर मिक्सरवर आणि माझ्या अंगावरही किती मसाला उडाला आहे. तर पहा गाईच्या कामाला गेलं की असे काहीतरी उद्योग होतात. तर आमचे ते आले आणि ओरडले. म्हटले 8 वाजता नाही आपण 10 वाजता जाऊ, पण कामं जरा सावकाश कर. तर पहा पटकन पोळ्या वगैरे केल्या. बाकीचं काही जास्त घाई गडबडी शूट करायला जमलं नाही. तर पटकन सर्व भराभरी केली आणि नंतर म्हटलं पटकन जायला निघावं. तर पहा कितीही लवकर म्हटलं तरीही आम्हाला घरातनं बाहेर पडण्यासाठी 8 वाजले. बाहेर पडलो तर आमचे पप्पा म्हटले थोडंसं गाडीला पेट्रोल वगैरे टाकू द्या. तर पहा आपल्याला तर पोटाला खायला लागते. तर म्हटलं आता थोडंफार गाडीलाही तिचं काय आहे ते चहा पाणी द्यावा, म्हणजे तीही जरा पटपट पडेल. फायनली एकदाच आम्ही जेजुरीला जाण्यासाठी निघालो. खूप दिवस झाले आमचं चाललं होतं की जेजुरीला जायचं म्हणून. तर पहा गाडीत वगैरे बसले आणि गाडीत बसले पण काही सुचत नव्हतं कारण की पहाटे 3 वाजता उठल्यामुळे डोळे सारखे झाकत होते. तर पहा थोड्या वेळ गाडीमध्ये झोपले आणि नंतर उठले. तर पहा आम्ही निम्मे रस्त्यातही पोहोचलो होतो आणि जाताना आम्हाला घाटही लागला होता. तर पहा घाटामध्ये गाड्या एवढ्या स्लो चालल्या होत्या कारण की घाटच असा भयानक होता. समोरची गाडी आम्ही तर गाडीत निवांत बसलो होतो आणि घाट कसा आहे तो एन्जॉय करत होतो. पण जे गाडी चालवतात त्यांना मात्र कान आणि डोळे पूर्णपणे उघडे ठेवावे लागतात. तर पहा त्यांना तर घाटाच्या आजूबाजूचा परिसर आणि हिरवीगार झाडी याचा आनंदही घेता येत नाही कारण की त्यांना पूर्णपणे रोडवरतीच लक्ष ठेवावं लागतंय. लवकर निघाल्यामुळे सकाळी 10 वाजताच आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलो. तर पहा जेजुरीमध्ये पोहोचलो आणि म्हटलं पटकन आपल्या गडावरती चढायला हवं कारण की गड चढताना पुन्हा नंतर दमछाक होणार आहे. कारण की ऊन एवढं होतं की विचारूच नका. पाणी पिऊन पिऊन अंगाची नुसती लाई होत होती. तर पहा कसा तरी गडवरती चढून गेलो आणि गडावरती तर एवढी गर्दी होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती कारण की आता मे महिना आहे त्यामुळे
खूप गर्दी होती. काही लोक खंडेरायाचं दर्शन घेतात आणि तिथेच तळी वगैरे भरतात. तर पहा, तळी वगैरे भरायला ते एवढी गर्दी होती की विचारूच नका. आणि ऊन एवढं होतं की बाहेर पायही ठेवू वाटत नव्हता, कारण की पूर्ण गडावरची फरची एवढी तापली होती की विचारूच नका. ती गडावरती खंडेरायाचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग खाली आलो. तर पहा, खाली आलो आणि थोडंसं जागरण घातलं, कारण की बरेच दिवस झालं जागरण वगैरे काही केलं नव्हतं. तर म्हटलं आज जेजुरीत आलो आहे तर त्यानिमित्ताने जेजुरीमध्येच जागरण घालावं. तर पहा, जागरण वगैरे घातलं, थोड्या वेळ जागरण वगैरे केलं आणि नंतर मग तिथेच नंगर वगैरे तोडला. तर पहा, नंगर वगैरे तोडायला बाजूला आलो. नंगरवर त्या भंडारा वगैरे उधळला आणि छान नंगर वगैरे तोडला. तर नंगरही पाय एका झटक्यामध्ये तुटला. तर पहा, नंगरची पूजा वगैरे केली आणि ती कडी होती ती पुन्हा आपल्या देवामध्ये ठेवण्यासाठी त्यांनी दिली. जागरण वगैरे छान पद्धतीने पार पाडलं आणि नंतर म्हटलं आता खाली जाऊन घरून जो स्वयंपाक बनवून आणला आहे तो जर कोणी भेटलं तर त्यांना जेवायला वगैरे घालावं, कारण की खाली भरपूर बाया वगैरे माणसं बसलेली असतात. तर त्यांनाच म्हटलं घरून जो स्वयंपाक करून आणलाय त्यांनाच आपला नैवेद्य वगैरे द्यावा आणि जेवण वगैरे घालावं. जेजुरीमध्ये आमचे जे काही कार्यक्रम होते ते सर्व छानपैकी आटोपले. नंतर जरा वेळ एका झाडाखाली बसलो तर तिथेच आमच्या शेजारी एक जागरण चालू होतं. तर पहा, आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे बरेच लोक जेजुरीला येतात, खंडेरायाचं दर्शन वगैरे घेतात आणि तिथेच खाली पायथ्याला येऊन जागरण वगैरे घालतात. तर हा होता माझा आजचा डेली व्लॉग. जर तुम्हाला माझा डेली व्लॉग आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये.